अतिशय उत्साहाचं वातावरण असताना मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील एक निराशेची बातमी आहे। मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेची सोमवारी अत्यंत खराब या श्रेणीत नोंद झाली। मुंबई शहर आणि उपनगरात अनिर्बंध फटाके फोडण्यात आल्यानं प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली। वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे बीकेसी परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 334 अंकांवर पोहोचला, तर अख्ख्या शहरातल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 187 असल्याची नोंद झाली। त्यामुळे मुंबई हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं। दरम्यान मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक काल 191 वर पोहोचला होता। मुंबईतल्या हवेत धुळीचे कण आणि धुराचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे डॉक्टरांकडून N95 मास्क वापरण्यासह श्वसनाचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे। नवी मुंबईतल्या वाशीच्या सेक्टर 14 मधल्या MG कॉम्प्लेक्स येथील रहेजा